आज नागपूर विभागाची आढावा बैठक आम्ही घेतली. साधारणपणे आपण आढावा बैठक ज्यावेळेस घेतो त्यावेळेस जिल्हाधिकारी आणि सीओ यांच्या घेतो. प्रत्येक विभागामध्ये व्हिडिओ असतील, कृषी अधिकारी असतील, अशा सगळ्या फील्डवरचे जे अधिकारी आहेत यांचा आढावा सुरू केला आहे. आणि जे काही राज्य सरकारचे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचा टार्गेट किती अचीव्ह झाला आहे या संदर्भातली ही सगळी माहिती आम्ही त्या बैठकीमध्ये प्राप्त करून घेतो. जलयुक्त शिवारमध्ये आपण वॉटर न्यूट्रल गावं तयार करायची असा जो कार्यक्रम केला होता त्यात पहिल्या वर्षीची जी काही नागपूर विभागामध्ये 1077 गावं घेतली होती त्यातली 656 गावं पूर्ण झाली आहेत, 100% पूर्ण झाली आहेत. 293 गावं ही 80% जास्त पूर्ण झाली आहेत. 90 गावं ही 50 ते 80% मध्ये आहेत आणि 37 गावं ही 30 ते 50% मध्ये आहेत. म्हणजे एकूण आपण जर विचार केला तर फक्त 11% गावं अशी आहेत की जी 30% किंवा त्यापेक्षा कमी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. ही जी सगळी गावं आहेत याचंही काम हे डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचा हे आढावा बैठकीत सांगण्यात आलाय. आणि पूर्ण ही 1077 गावं नागपूर विभागातली ही वॉटर न्यूट्रल या डिसेंबर पर्यंत होतील. पुढच्या वर्षीची जी गावं आहेत ती गावं त्याचं देखील काम आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि 16-17 मध्ये आता जवळपास 904 गावं ही पुन्हा नव्याने या ठिकाणी निवडलेली आहेत, ज्याच्यामध्ये जवळजवळ 28,740 कामं याचा आराखडा तयार केला आहे. 750 कोटी रुपयाची रक्कम ही त्याला लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आता 3,234 कामं ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि पावसाळा संपल्यानंतर बाकीच्या कामांचं देखील नियोजन ते होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार ही जी एक राज्य सरकारची फ्लॅगशिप योजना आहे या योजनेमध्ये चांगलं काम हे या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि आपण जर त्याचा विचार केला तर एक संरक्षित सिंचन दिल्यास किती सिंचन क्षमता यात तयार झाली आहे तर ती 1,27,324 हेक्टर 1,27,324 हेक्टर इतकी संरक्षित सिंचन क्षमता या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. बागेत त्याला शेततळ हा जो एक कार्यक्रम होता याच्यामध्ये 8,478चा लक्षांक होता. अर्ज प्राप्त झाले 13,536, त्यापैकी 8,623 अर्जांना मान्यता दिली आहे. 8,623 आणि त्यापैकी 7,615चे वर्क ऑर्डर दिली आहे. आतापर्यंत 922 कामं पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या काळात ते कामं होऊ शकत नाही म्हणून ती कामं पुढे घेण्यात येणार आहे. पण आज एक अजून नवीन निर्णय आम्ही या निमित्ताने घेतला. विशेषतः आपल्या भंडारा गोंदियामध्ये सातत्याने शेतकऱ्यांपेक्षा बोरीची मागणी आहे आणि तिथे बोरीमध्ये पाण्याचं स्टोरेजही होतं आणि इतर वेळी तिथे पीकही घेत आहे. आणि म्हणून ही मागणी होती की आमच्याकडे तुम्ही जलयुक्त शिवार आपल्या शेतकऱ्यांच्या ऐवजी बोरी द्या. तर आज बागेत त्याला बोरी याचा GR आम्ही काढलेला आहे आणि या जिल्ह्याकरता आम्ही तो लागू केला आहे. आता त्यांना ऑप्शन असणार आहे, ज्याला शेततळ हवं असेल तो शेततळ घेईल, ज्याला बोरी हवी असेल त्याला या ठिकाणी बोरी मिळेल. त्यानंतर विहिरींच्या संदर्भात देखील माझी मालगुजारी तलाव एक महत्वाचा विषय आहे. या संदर्भातला एकूण या ठिकाणी 6,489 माझी मालगुजारी तलाव आहे. यापैकी पुनरुज्जीवनासाठी 16-17च्या कालावधीत जी तलाव घ्यायची आहे त्यांची संख्या 1414, 1,414. याला खर्च येणारे 207 कोटी. यापैकी 150 कोटी रुपये हे आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि
कामाच्या प्रगतीनुसार उरलेले 50 कोटी रुपये हे उपलब्ध करून देण्यात येतील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हे काम का होत नव्हतं, तर याचे कॉस्ट नॉर्म्स हे रिवाईज झाले नव्हते. गेले 8 वर्ष आपण ही मागणी करत होतो. मागच्या वर्षी आपण कॉस्ट नॉर्म रिवाईज केले, ते भरघोस वाढवले आणि आता त्याच्या अनुसार हा आराखडा या ठिकाणी आपण तयार केला आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता मामा तलावाचं काम जे आपलं वर्षानुवर्ष रखडलेलं होतं त्याला पैसे दिलेत आणि त्याच्या कामाची सुरुवात आपण केलेली आहे. नरेगाच्या अंतर्गत ज्या सिंचन विहिरी आहेत यामध्ये आपण 17,794 विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी 10,842 विहिरी या पूर्ण झालेल्या आणि इतर ज्या विहिरी आहेत त्यापैकी जवळजवळ 7,000 विहिरींचं या ठिकाणी आता काम हे प्रगतीपथावर आहे. त्यासोबत आज एक नवीन आम्ही या निमित्ताने निर्णय केला आहे आणि आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे, जसे आपल्या इथे अति उपसाचे भाग आहे तसे कमी उपसाचे भाग आहे. आणि जीएसडीएने असं आम्हाला सांगितलं की या भागामध्ये पाण्याची पातळी इतकी वर आहे की या ठिकाणी आपण विहिरी केल्या पाहिजे. शेततळ्याच्या ऐवजी विहिरी त्या सक्सेसफुल होतील आणि म्हणून आपण 11,000 धडक विहिरींचा कार्यक्रम हा या जिल्ह्यांकरता या ठिकाणी केलेला, त्याचाही आज आपण जीआर काढलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण या विहिरी देणार आहोत. आणि यात सगळ्यात जास्त 4,500 विहिरी गडचिरोलीला, 3,000 विहिरी चंद्रपूरला, 2,000 विहिरी गोंदियाला आणि 1,000 विहिरी भंडाऱ्याला आपण या ठिकाणी या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे पाण्याची पातळी वर आहे, जंगल आहे, पण एकही सिंचन प्रकल्प होऊ शकत नाही. त्यामुळे जर शेतकऱ्याच्या शेतीत विहीर मिळाली तर शेतकरी संरक्षित सिंचन घेऊ शकेल. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण पहिल्यांदा आखला आणि याला पूर्ण पैसा हा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. हा 275 कोटी याला उपलब्ध करून दिले आहे. हा त्याला कॉन्व्हर्ट केला. ज्या विहिरी आपण तयार केल्या नरेगातनं आणि या विहिरी या सगळ्यांना मोटर पंपचं कन्व्हर्जन्स आपण केलेलं आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे 13-14, 12-13 किंवा 11-12 या वर्षामध्ये जर आपण नागपूर विभागात एकूण पंपाचे कनेक्शन किती दिले बघितलं तर ते 11,000 ऍव्हरेज आहे. 11 ते 12,000 ऍव्हरेज आहे. मागच्या एका वर्षामध्ये आपण पंपाचे कनेक्शन दिले 25,000 आणि आता यावर्षी पुन्हा आपण तेवढेच कनेक्शन देतो. म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये जेवढे कनेक्शन हे मिळायचे तेवढे कनेक्शन एकेका वर्षात आता या ठिकाणी आपण देतो. त्यामुळे या सगळ्या विहिरी आहेत आणि याचं तसं लक्षात आलं की जो पेड पेंडिंगचा बॅकलॉग होता तो सगळा संपवला, पण तो संपवल्याबरोबर तेवढ्याच ऍप्लिकेशन पुन्हा आल्या. कारण विजेचं कनेक्शन मिळत नाही असं वाटून लोकांनी ऍप्लिकेशन करणंच बंद केलं. आता त्या मिळायला लागल्यामुळे पुन्हा तेवढ्याच आल्या, पुन्हा त्याचं नियोजन केलेलं आहे आणि तेवढेच पैसे पुन्हा देऊन ऊर्जामंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी परवा 31 मध्ये पुन्हा 350 कोटी रुपये त्याच्याकरता दिलेले आहेत. अजून लागतील तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे हे पंपांचं ऊर्जितीकरण जे आहे याचंही उद्दिष्ट हे मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी गाठलेलं आहे. सोलर पंप देणार, सोलर पंपाची आमची वेगळी योजना आहे, नंतर सांगू. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन, या मिशनच्या अंतर्गत 2 वर्षामध्ये अतिशय नेत्रदीपक आपण काम महाराष्ट्रामध्ये केलं आहे. आज देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 7,000 गावं आपण ओडीएफ केलेली आहे आणि ती आता वेगानं वाढत आहे. स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत जे शहरी मिशन आहे यात पहिली 10 जी शहरं केंद्र सरकारने घोषित केली त्यातली 5 शहरं महाराष्ट्रातली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाचं ग्रामीण
याच्यातले जे पहिले 10 जिल्हे घोषित केले त्यातले 5 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि सर्वाधिक ओडीएफ गावं ही महाराष्ट्रामध्ये आहेत. या विभागामध्ये असा निर्णय केला आहे, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि भंडारा हे 4 जिल्हे 31 मार्च 2017 पर्यंत म्हणजे याच फायनान्शियल इयर मध्ये ओडीएफ होतील, 100% हागणदारी मुक्त होतील. आणि चंद्रपूर आणि गडचिरोली यांनी 1 वर्ष अधिकचा काळ मागितला, कारण दुर्गम भाग जास्ती आहे, सामान पोचू शकत नाही, कॉन्ट्रॅक्टर पोचू शकत नाही. पण आम्ही त्यांना असं सांगितलं की जरी तुम्हाला 2018 मार्चचं टार्गेट असलं तरी प्रयत्न करून 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत हे टार्गेट आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि त्यामुळे हा विभाग हा पूर्ण हागणदारी मुक्त या ठिकाणी होईल. आणि वेगवेगळ्या तालुक्यांनी आज त्याच्यामध्ये किती काम केलं आहे हे देखील या ठिकाणी सांगितलंय. 2 वर्षामध्ये आपण जे कव्हरेज आहे 45% 65% गेलं, पण तरी देखील 65% गेलं म्हणजे अजूनही 35% लोकांना शौचालय उपलब्ध नाहीये. त्यानंतर जी आपली प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना आहे, ही वेगानं करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आता आपण एक वेगळी यंत्रणा तयार केली आहे. 800 इंजिनियर हे आपण एक वेगळी पूर्ण या ग्रामीण घरांच्या कन्स्ट्रक्शन करता विंग तयार केली आहे आणि ते उपलब्ध करून दिली आहे. आणि त्या माध्यमातून वेगानं हे काम आपण हातामध्ये घेतलं आहे. 15-16 मध्ये 25,976 घरांपैकी 24,143 घरांना पहिला हप्ता देऊन त्यांचं बांधकाम झालेलं आहे. दुसऱ्या हप्त्यापर्यंत ते पोहोचले आहे आणि जवळजवळ आता 15,448 घरांना दुसरा हप्ता देखील दिलेला आहे. त्यामुळे हे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे रमाई योजनेमध्ये 45,046 पैकी 43,000 घर ही आता बांधकाम त्याचं चालू आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहे. पण हे अजून फास्ट ट्रॅक करायचा असा आम्ही निर्णय घेतला. 2 निर्णय या दृष्टीने राज्य सरकारने मागच्या काळामध्ये घेतले. बीपीएलची यादी ही उपलब्ध नाही किंवा त्याच्यामध्ये लोक नाहीत, गरीब माणूसही नाही अशी सारखी तक्रार येते. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आणि केंद्र सरकारने एसईसीसी म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हेची यादी जी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे ती यादी आता आम्हाला अलाउ केली आहे. त्यामुळे बीपीएलच्या यादीचा जो प्रॉब्लेम आहे तो आमचा सॉल्व्ह झालेला आहे. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधायचं असेल तर प्लॉट मिळत नाही, कारण प्लॉट करता केवळ 10,000 रुपये आपण देतो आणि आता ग्रामीण भागात 10,000 रुपये प्लॉट मिळत नाही. आणि म्हणून आम्ही त्याची योजना तयार केली आणि 50,000 रुपये आपण प्लॉट करता देखील देतो. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात हा इनिशिएटिव्ह आपल्याला घेता येईल आणि 2019 पर्यंत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 100% लोकसंख्या त्यांना घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारचं याचं नियोजन केलं आहे. शबरी जी योजना आहे त्यामध्ये गेल्या सरकारच्या 2 वर्षाच्या काळात एकही पैसा त्याला मिळाला नव्हता, त्यामुळे मोठा बॅकलॉग तयार झाला होता. आता ते सगळं उद्दिष्ट ते आपण 2016-17 मध्ये शिफ्ट केलं आहे आणि त्याला जो काही निधी आहे तो आता उपलब्ध करून दिलेला आहे. राज्यामध्ये आपण राईट टू सर्व्हिस ऍक्ट लोकसेवा हक्क अधिनियम हा लागू केला. आता तो आपण ऑनलाईन आणतोय पण तो ऑफलाईन देखील चालू आहे. याचाही आढावा आम्ही घेतला. एकट्या महसूल विभागामध्ये या म्हणजे गेल्या 9 महिन्यामध्ये 27,03,709 अर्ज प्राप्त झाले. 27,03,709 आणि यापैकी वेळेत निकाली निघालेले अर्ज आहेत 27,04,532. म्हणजे केवळ 7,000 अर्ज असे आहेत की जे वेळेत निकाली निघू शकलेले नाहीत. हा पर्सेंटेज 1% देखील हे कमी आहे. आणि मला असं वाटतं की या कायद्याचं अतिशय इफेक्टिव्ह अंमलबजावणी या विभागामध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास जो विभाग आहे या विभागामध्ये एकूण 5,37,420 प्रकरणं हे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 5,36,923 हे वेळेत निकाली निघाले आहेत. म्हणजे केवळ 497 अर्ज हे वेळेत निकाली निघू शकले नाहीत. आणि त्याचीही कारण मीमांसा जी आहे
त्याची तपासणी आपण केली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे. ई फेरफार या संदर्भातला आढावा आपण घेतलाय. त्यातल्या अडचणी दूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना असेल, या सगळ्या योजनांचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्केवारी योग्य आहे की नाही, लोक सुटले आहेत का, सुटले असतील तर काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे याचंही प्लॅनिंग या निमित्ताने आपण केलेलं आहे. खरीप कर्जाच्या संदर्भात आपण जे काही कर्जास पात्र जे शेतकरी आहेत त्याच्या 80% शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे अशा प्रकारचा टार्गेट ठरवलं होतं. बऱ्याच जिल्ह्यांनी ते टार्गेटच्या जवळपास ते पोहोचले. नागपूरमध्ये 77%, वर्धेमध्ये 74%, भंडाऱ्यामध्ये 84%, चंद्रपूर 73%, मात्र याच्यामध्ये गडचिरोली 31% आहे. आणि त्या ठिकाणचे जे काही अडचणी आहेत त्या आम्ही समजून घेतल्या आणि त्या अडचणी देखील दूर करण्याचं काम आम्ही करतो. एकूणच या आढाव्याच्या निमित्ताने विविध योजनांच्या संदर्भात विभागाची जी काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर करण्याचं काम आजच्या आढाव्याच्या निमित्ताने केलेलं आहे. सांगितलं शेतकऱ्यांसंदर्भातलं जे मागच्या कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं आहे की 11,000 गाव आपले वाढीव आहेत विदर्भातले आलेवारीनुसार त्यांना आपल्याला मदत द्यायची आहे, आर्थिक मदत, पण ते अजून मिळेल नाही. फक्त नजरअंदाज आणेवारीच्या आधारे जे गावं आले त्यांनाच आपण मदत दिली. याच्यामध्ये 2 प्रकारची मदत आहे. एक इन्शुरन्सची मदत आहे आणि एक थेट मदत आहे. ही मदत आपण दिलेली आहे, काही राहिलेली आहे, त्याचं असेसमेंट आपण करतोय आणि ते देतोय. कारण या गावांमध्ये मुळामध्ये आपली अडचण अशी झाली की केंद्र सरकारच्या नॉर्म्समध्ये दुष्काळाचे जे नॉर्म्स आहेत त्यात ते बसत नाही, पण तरी हायकोर्टाने आपल्याला डायरेक्टिव्ह दिले की तुम्हाला हे बसवावे लागते आणि आपण ते मान्य केलं. त्याच्यामुळे त्याच्या कॉम्पिटिशन मधल्या अडचणी त्या दूर करतो आणि ते देणं चालू केलं. स्वच्छ भारत में 21% जो लास्ट 2 ईयर्स में अगले 2 साल में पूरा हो पाएगा और ये क्या कम नहीं है क्या? स्वच्छ भारत अभियान में 21% ODF हुआ है, ये कम नहीं है क्या? देखिए 50 साल में 45% और 2 साल में 65 पे गए, 2 साल और इतने तेजी से ये काम चल रहा है. मतलब इसका जो स्केल है वो इतना फास्ट है. अच्छा ये भी 20% जो अचीव किया है वो पिछले 1.25 साल में किया है. पहले तो तैयारी में गया, 1.25 साल में अचीव किया, इसलिए निश्चित रूप से हम लोग इसको ओडीएफ कर पाएंगे. राज्यपालांच्या निर्देशांकडे आपलं सरकार दुर्लक्ष करतं असं मामाजी म्हणतात. मामांना मी उद्या भेटणार आहे, पण मी त्याचा आढावा घेतला आणि निर्देशाप्रमाणेच पूर्ण पैसा आपण देतो. आणि आताही केंद्र सरकारकडनं जो निधी आपण प्राप्त करून घेतला नाबार्डच्या माध्यमातून जवळजवळ 15,000 कोटी रुपये, सगळ्यात जास्त पैसा त्याच्यातही विदर्भालाच मिळालेला आहे आणि आपल्याच प्रोजेक्ट्सला मिळालेला आहे. 9,000 कोटीचा जो प्रस्ताव गेलेला आहे त्यातले 4,500 कोटी रुपये हे विदर्भाचेच आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यपालांचे जे निर्देश आहेत त्याचं पालन केलं जाईल. तरी मी उद्या मामांना स्वतः भेटणार आहे आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहे. कुठे जर निर्देशांची पायबंदी होत असेल तर करेक्टिव्ह ऍक्शन घेतली. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांचा बॅकलॉग अजूनही भरला गेला नाही आहे. उलट जे उद्दिष्ट द्यायचं होतं केंद्र सरकारने त्यात 18,000चा आपण मायनस होतो. पुढं नाशिक, कोल्हापूर, तिकडं कोकण याच्यात उद्दिष्टापेक्षा जास्त प्लॅनिंग आहे. आपण मायनस 25,000 करोडचा रिक्वायरमेंट है ऐसा उनका कहना एक प्रकार से सही है की आपण जो रोड प्लॅन तयार केला होता मागचा त्या रोड प्लॅन मध्ये विदर्भाचं अचिव्हमेंट सगळ्यात कमी होतं आणि मागच्या सरकारने त्याच्यानंतर प्लॅन तयार करत असताना अशी भूमिका घेतली की त्याला बॅकलॉग समजणार नाही, तर त्याच्या सहित नवीन टार्गेट आम्ही फायनल करू. आणि त्याच्यामुळे आमचं सरकार याच्या आधीच हा रोड प्लॅन मंजूर करून गेलेला आहे. पण आम्ही ही भूमिका आता घेतो की ऍलोकेशन मध्ये आम्ही ते कशा प्रकारे आपल्याला नीट करता येईल याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात सांगितलं, शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोलला, पण बहुतांश शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेतविधी द्या, कारण उन्हाळ्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं पाणी थांबलं. मुळामध्ये म्हणूनच जिथे पाण्याची पातळी जास्त आहे तिथे आपण विहिरी देतो, पण जिथे पाण्याची पातळी नाही तिथे विहिरी देणं म्हणजे वॉटर मायनिंग करणं आणि त्या शेतकऱ्याची जमीन नेहमी करता खरडून टाकाय.
आणि म्हणून त्या ठिकाणी शेततळ आपण देतो. शेततळ हे केवळ वॉटर स्टोरेज नाहीये, हे वॉटर लेवल देखील वाढवतो. आपण इनलेट आउटलेटची शेततळी केलेली आहे आणि जिथे जिथे शेततळी झाली तिथली वॉटर लेवल देखील वाढलेली आहे. आणि म्हणून राजेंद्र सिंगजी असतील, अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार असतील, या सगळ्यांनी सूचना केली की जो वॉटर स्ट्रेस भाग आहे याच्यात विहिरी करणं हे चुकीचं होईल, तिथे शेततळीच दिली पाहिजे. म्हणून आपण शेततळी दिली. सर गोसीखुर्दच्या आपण निविदा निघल्या रद्द केल्या. मालगुजार तलावाचा जो विषय आता सांगितला त्याच्यामध्ये हा विषय तुम्ही गेल्या 15 वर्षापासून नोंद झालेला आहे, स्वतः नोंद झालेला आहे. यातनं आता जे काही इरिगेशन किती आपण टोटल पोटेन्शियल क्रिएट करतो आहोत आणि निर्णय धरण्याकरता सपोर्टिव्ह म्हणून राहील काय? मला असं वाटतं की याच्यामध्ये आता माझ्याजवळ एक्झॅक्ट आकडा नाहीये, पण याचा मूळ उद्देशच आहे. आज बघा आपले जे मामा तलाव आहे ते उन्हाळ्यात पूर्ण कोरडे असतात, पण आपण जर त्यातली सिल्ट काढली आणि हे तलाव आहेत याचं एक करंट आहे, एक जुडलेले आहे, म्हणजे याची एक आपली स्वतःची हायड्रोलॉजी आहे, ती जर आपण रिस्टोर करू शकलो तर उन्हाळ्यात देखील याच्यामध्ये पाणी आपल्याला काही ना काही प्रमाणात मिळेल. मामा तलावावर अतिक्रमणही झालेलं आहे. विषय मोठा आहे. सर गोसीखुर्दच्या आपण निविदा 81 रद्द केल्या आहेत. गोसीखुर्दच्या आपण 81 निविदा रद्द केल्या आहेत. त्यात असं म्हटलं जातं काही ज्या निविदा आहेत त्या ऑलरेडी एसीबीच्या चौकशीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये चौकशी प्रभावित होईल. निविदा रद्द करताना जो कॅबिनेटने निर्णय केला त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की या निविदा रद्द झाल्या तरी याची चौकशी केली जाईल. कारण एखाद्या बाबतीत जर गुन्हा घडला असेल तर निविदा रद्द करून तो गुन्हा रद्द करता येत नाही. निविदा रद्द करण्याच्या पाठीमागचा उद्देश ते कॉन्ट्रॅक्टरही आता काम करत नाही किंवा ते काम करू शकत नाही, अधिकारी देखील त्यांच्याकडे काम करून घ्यायला तयार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त या सगळ्या निविदा या अभाव जास्तीच्या दराने देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यात आपला पैसा देखील जास्त चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात त्या निविदा रद्द करण्यात आल्या. सर एक वायफाय सिटी करणार होता. नागपूरच्या वायफाय सिटीच्या संदर्भात आपण त्याचं LNT ला कंत्राट दिलेलं आहे. संपूर्ण नागपूरमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय, पण तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. तर ज्याला एंटरप्राइज आर्किटेक्चर म्हणतो किंवा ITचा बॅकबोन म्हणतो तो पूर्ण नागपुरात आपण तयार करतोय. त्याच्या आधारावर कम्प्लीट आपण सिटीला वायफाय करू शकतो. त्या संदर्भातले हॉटस्पॉट आपण तयार करणार आहोत वायफायचे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नुसते कॅमेरेच लागणार नाही तर शहर पूर्ण वायफाय होईल. मला असं वाटतं 3-4 GR जे आहेत त्याची थोडक्यात माहिती मुख्य सचिव साहेबांना 2 मिनिटं पुष्पकृती होईल. विश्रांती मिळेल. स्पीकिंग फॉर लास्ट 2 hours. मी सांगण्याचा माझा उद्देश होता की आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य काय होतं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. नॉर्मली आपण जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांचा आढावा घेत असतो. हा पहिल्यांदा अगदी ज्याला म्हणून ग्रासरूट लेवलवरती काम करणारे अधिकारी. आणि दुसरं वैशिष्ट्य या मीटिंगचं आम्ही असं बघितलं की ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणारे GR आम्ही एक अंदाज घेतला होता, तयार करून आणले आणि मीटिंग संपण्याच्या अगोदर हे 4 GR निघालेले आहेत. तर आपण घेऊ शकता हे GR आमच्या ऑफिसर्सकडून की मागेल त्याला शेतकऱ्यांची जी आपण कल्पना मांडली होती ती विदर्भातल्या काही जिल्ह्यांना थोडं बदलून पाहिजे होती. तर त्याऐवजी बोडी मंजूर करणे हा GR आपण म्हणजे नॉर्मली काय तो शासनाच्या मीटिंग होतात, निर्णय जाहीर होतो आणि मग ते शासन निर्णय निर्गमित व्हायला बराच कालावधी लागत असतो. पण आज आम्ही जाण्यापूर्वी हा GR काढून इथे जातो, घेऊन जातोय. बोडी दूसरा बोडी है उसमें भी है. इट इज मच स्मॉलर देन शेततळ आणि ती तिथली प्रथा आहे. ते पालकमंत्री साहेब पडोले साहेब इथे आहेत आणि त्याचा दुहेरी फायदा सांगण्यात आला की जागा अडून राहत नाही, त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही काहीतरी पीक घेऊ शकता, भाजीपाला वगैरे काढू शकता. असं ते विन विन सिच्युएशन असल्यामुळे या सगळ्या अडचणी ऐकून आम्ही हा निर्णय घेतला की त्या शेतकऱ्याला हा ऑप्शन आहे. त्याने शेतकऱ्याच घ्यायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही, बंधन नाही. इच्छा असेल त्याने घ्यावं, नाही तर त्याला बोडी पाहिजे असेल तर आम्ही बोडी द्यायला तयार. हा नवीन निर्णय झाला. दुसरं आपण जे म्हणालो की 11,000 ठळक सिंचन, ठळक विहिरीचा कार्यक्रम आपण नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांकरता गडचिरोली हा GR सुद्धा आपण इथे मंजूर करून आज इथे निर्गमित करून जातोय. आणि तिसरा म्हणजे आपलं सगळ्यांचा हिवाळ्याचा जो प्रश्न आहे की पूर्व विदर्भातील माझी मालुजारी तलावांचं पुनर्जीवन कशा पद्धतीने करावं विथ रिलॅक्स नॉट हा सुद्धा GR आम्ही इथे सोडून